घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहे. कविताचे लग्न 15 वर्षापूर्वी आष्टी तालुक्यातील एका तरुणाशी झाले होते. हा परिवार भिक्षा मागून उपजीविका भागवणाऱ्यांपैकी आहे. पारंपरिक व्यवसाय बाजूला सारून आता नव्या जमान्यातही त्यांनी जमवून घेतले आहे. पण सुशिक्षित होणे म्हणजे चांगली नोकरी मिळणे, पैसा कमावणे, आयुष्य आरामात राहणे इतकाच समज बहुतांशी लोकांचा दिसतो. विचारसरणी मात्र अजूनही बुरसटलेलीच असते. जुन्या पुराण्या भाकड कथा, रामकथेत समाज आजही गुंतलेला आहे. वंशाचा दिवा हा त्यातीलच एक समज. वंश चालवायचा असेल तर मुलगाच हवा असा अट्टहास अनेक लोक करतात. असे करणारे भरपूर सुशिक्षित लोक समाजात आहेत. यात या परिवाराचाही समावेश होतो. कविताचे लग्न झाले. निसर्ग नियमाने ती आई होणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. हा परिवार चिंतित होता. अखेरीस त्यांनी टेस्ट ट्यूब बेबी हा पर्याय निवडला. कविताला 2016 मध्ये तिच्या पतीसह सासू सासऱ्यांनी अहमदनगर येथील एका दवाखान्यात दाखवले. तिथे टेस्ट ट्यूब बेबी बाबत उपचार केले. त्यामुळे ती गर्भवती झाली आणि तिला मुलगी झाली. वास्तविक या परिवाराला मुलगा हवा होता, पण मुलगी झाल्याने ते नाराज झाले. आपला वंश चालवायचा असेल तर मुलगाच असला पाहिजे असे तिचे सासू सासरे तिला सांगू लागले. दिवसामागून दिवस जात होते. 2020 मध्ये कविताच्या सासूने सांगितले की तुझा नवरा बाप होऊ शकत नाही. सासूचे हे बोलणे ऐकून कविता हादरलीच, पण तिचा त्यावर विश्वास बसला नाही. उलट आपल्या पतीबद्दल असले विधान ऐकून ती चिडली. तिने त्याच रात्री पतीलाही सासूने जे बोलत होते ते सांगितले. तेव्हा त्याने शर्मेने मान खाली घातले. आई सांगते ते खरे आहे असे त्याने तिला सांगितले. पतीच्या या बोलण्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आपण हे काय ऐकतो यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. सारे काही सुरळीत असताना हे काय भलतेच आपल्या समोर आले या विचाराने ती हापकून गेली. तिला काहीच सुचत नव्हते. ती निराश झाली होती. एक मुलगी आहे, तिलाच मोठे करायचे असा विचार ती करू लागली. दिवसामागून दिवस जात होते. तिला पतीच्या कमजोरीबद्दल कळल्यानंतर महिन्याभराचा काळ लोटला असेल. तिचा पती कामानिमित्त बाहेर गावी गेला होता. कविता एकटीच घरात होती. याचाच फायदा घेऊन सासू म्हणाली, तुझा नवरा कधीच बाप बनू शकत नाही, त्यामुळे आपला वंश चालण्यासाठी तुला एक मुलगा होणे गरजेचे आहे. म्हणून मी सांगते ते ऐक. तसेच कर. माझ्या भावाचा मुलगा देव यादव सोबत तू शारीरिक संबंध ठेवून आम्हाला एक मुलगा दे. सासूचे हे अभद्र बोलणे ऐकून तिला किळस आली. आपल्या सुनेला परपुरुषाशी संबंध ठेवायला लावणाऱ्या या सासूबद्दल तिला तिरस्कार वाटू लागला. कविताने या व्यभिचाराला स्पष्ट नकार दिला. ती ऐकत नाही, आपल्या मनाप्रमाणे वागत नाही, त्यामुळे आपल्या वंशाला दिवा मिळणार नाही या विचाराने तिचे सासू सासरे चिडले. त्यांनी तिला बेदम मारहाण केली. पण कविता आपल्या मतावर ठाम होती, त्यामुळे सासू सासरे जास्त चिडले होते. याच कारणातून कविताचा छळ सुरू झाला. रोजच तिचे सासू सासरे तिचा अपमान करू लागले, शिवीगाळ करू लागले, मारहाण करू लागले. रोजच होणाऱ्या या त्रासाला कंटाळून अखेरीस कविताने सासू सासऱ्यांच्या म्हणण्याला होकार दिला. देव यादव नात्यातीलच होता, पण कविताची जवानी दाखायला मिळते म्हटल्यावर तो उतावीळ झाला होता. तिचे सासू सासरे सगळे सोय करणार असल्याने कसलीच भीती नव्हती. तिचा नवरा घरी नसताना देवला घरी बोलवण्यात आले. तो बेडरूम मध्ये कविताची वाट पाहत बसला होता. कविता घरातील सारे काम आटपून बेडरूम मध्ये गेली. पाहते तर बेडवर देव यादव बसलेला होता. ती घाबरली. ती आल्या पावलाने मागे फिरली, पण दारातच सासू होती. तिने कविताला आत ढकलले आणि दरवाजा बाहेरून कुलूप लावून बंद करून घेतला. आता कविता पुरती जाळ्यात अडकली होती आणि अशा पद्धतीने देव यादवने तिच्याबरोबर कामक्रीडा उरकली. मुलासाठी ती पण त्याला कामक्रीडेला साथ देऊ लागली. रात्रभर कामक्रीडा केल्यावर देव सकाळी उठून निघून गेला. सुनेच्या खोलीत परपुरुष रात्रभर होता याचा राग येण्याऐवजी सासू सासऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्यानंतर कविताचा नवरा काही ना काही कामानिमित्त बाहेर गावी जाऊ लागला. नवरा बाहेर गावी गेला की देव येऊन कविताशी संभोग करू लागला. हे करण्यासाठी सासू सासरे देव यादवला खर्चा पाहण्यासाठी पैसे देत होते. त्यानंतर काही दिवसांनी कविता गरोदर राहिली. ही गोष्ट तिने सासू सासऱ्यांसह नवऱ्यालाही सांगितली. हे ऐकून सासू सासऱ्यांना आनंद झाला. ते तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्यांनी गावात पेढे वाटले, पण तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर मात्र चिंता जाणवू लागली होती. आपण कधी बाप होणार नाही हे त्याला माहीत होते. मग आता आपली बायको गर्भवती कशी झाली हा प्रश्न त्याला सतावू लागला. पहिल्या वेळी टेस्ट ट्यूब बेबी केली, आता कोणताही उपचार केला नाही, मग हे कसं काय झाले याचा संशय त्याच्या मनात आला. त्यांनी सगळी माहिती घेतली तेव्हा त्याला सगळा प्रकार समजला. सारे ऐकून त्याच्या तळपायची आग मस्तकात गेली. त्याने कविताच्या भावाला बोलवून घेतले आणि तिला भावाबरोबर माहेरी पाठवून दिले. पती नांदवायला तयार नाही. सासू सासऱ्यांनी कानावर हात ठेवल्यामुळे तिने पोलीस ठाण्यात दाद मागितली. सध्या तरी कविताचा पती तिला नांदवत नसून या प्रकरणात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सासू सासरे देव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ती आता 5 महिन्यांची गरोदर आहे, त्यामुळे तिच्या समोर जगावे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.